हृदयातून रामराम मंडळी. सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावो. आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या मंडळी, भोजन करायला या. आज काय वेगळी भाजी आहे? सुकी भाजी आहे ना ही. पोटॅटो, बघू ते चमचा दे मला. चमचा थांब एक मिनिट थांब की मी घेते ना. पोटॅटो आणि पालक ही सुकी भाजी आहे. हा चमचा त्याच्यात राहू दे ते ना. सुकी भाजी काय आहे? पोटॅटो आणि पालक आहे हे बघा. आपण पालक पनीर करतो ना तशीच, फक्त पनीरच्या ऐवजी बटाटा टाकलाय. बटाटा आणि पालक. तुम्हाला आवडते का मला सांगा. अजून नक्की सांगा. आमच्या आजीबाईला अजून पाहिजे. मी वाढते, अजून वाढते. ही भाजी पालक आणि बटाटा पण पालक पनीर सारखी केली आहे. आलं का लक्षात तुमच्या? आता ही आहे डाळ भोपळा सांबार. काय आहे? डाळ भोपळा सांबार. तुम्हाला आवडते का डाळ भोपळ्याची आमटी? नक्की सांगा. आजीबाईची सुरुवात झाली खाण्याची. भात, चपाती, ही भाजी बघू आता काय आहे तुम्हाला सांगते मी. हे पहा काय आहे. पनीर आहे, पनीर मसाला. हे बघा पनीर मसाला. हे काय कांदा? हां अच्छा. हे आमच्या आजीबाईंना आवडत नाही बरं का. नको म्हणतीये, मला हळूच सांगते मला नको देऊ. हे बघा पनीरचा सुक्का मसाला. आजीबाई आमच्याकडे बघत बसली बरं का. हात नाही घातला आजीबाईने अजूनही. काहीतरी घ्यायचं असेल तर माझं लक्ष नव्हतं. घातला का हात मला माहीत नाही. काय माहिती हात घातला पण असेल. एक सवय आहे, रोज काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर आमच्या आजीबाई हात घालून घेतात. ही सवय चांगली आहे का? जाऊ दे घेऊ दे. चालतं, मला सगळं चालतं. कसं सांगू मी नाही चालत मी म्हणून. ताट हे बापरे, भात ठेवलं काढून ठेव ना. मग ह्याच्यात ठेव. नाही काढते ना. तुझं पांढरा भात काढून ठेव आणि माझ्या आजीबाईला भात जास्त झाला बरं का. मला तिचा देतीये आणि माझा तिने काढायला सांगितला. आधीच काढून ठेव म्हणाली. कारण का उष्ट हात लावून भात काढू नये उष्ट्या हाताने, म्हणून. मला दे नंतर. जेवढं जातं तेवढंच खावं. द्या आजीबाई द्या. काय पाहिजे ते घ्या. चांगली लागते डाळ भोपळा. हातखंडा, अनेक वर्षांचा हातखंडा. प्रत्येक पदार्थ हा चविष्ट, मस्त, रुचकर असा असतो. मंडळी तुम्ही सांगतच नाही पण आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आम्ही बोलतो काय बोललेलं तुम्हाला आवडतं का? काही सांगत नाही. सांगत जावा, ऐकत जावा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडावं म्हणूनच आम्ही व्हिडिओ करतो. आजीबाईंचं थोडं काय आहे ते बोललेलं आम्ही सांगत असतो. आजीबाई कधी बडबड करतात, कधी काहीच नाही बोलत. दात नसलेल्या आजीबाई.
आमच्या आजीबाईंना दात नाही, पण कडक पदार्थ मात्र छान छान खातात. आवडीने खातात, दात नसले तरी कडक पदार्थ खायला आवडतं बरं का आमच्या आजीबाईला. आजीबाई काहीतरी आवाज काढा. जेवू दे ना. आला का आवाज? शांतपणे जेवूनच देत नाही अजिबात. आवाज बघा, आवाज. मंडळी, तुम्हाला आमची बोलण्याची कॉमेडी वाटते का? मी विचारणार बरं का तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्ही फक्त पाहता पण कमेंट करून सांगत नाही. तुमची कॉमेडी आवडते किंवा नाही आवडत, काहीच नाही सांगत. असं कुस्करून कोण तुम्ही खाता का? कोणाकोणाला आवडतं असं कुस्करलेलं? ही पोळी, ही चपाती, भाजीमध्ये असं कुस्करून कोण कोण खातं? मला आवडतं बरं का कुस्करून खाल्लेलं. हे पहा, असं मस्त कुस्करून खाते मी. मला आवडतं बाई. भोपळा, दुधी भोपळा आणि डाळ. म्हणजे तुमच्या लक्षात येतं का? रोज वेगळे पदार्थ असतात. रोज वेगळा एक पदार्थ काय असतो नेहमी? तुम्ही सांगा. सुकी भाजी पण वेगळी असते, रस्सा भाजी पण वेगळी असते. तुम्ही म्हणताल त्यात काय एवढं नवल? आम्ही पण करतो. हो, सगळेच बनवतात. एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, भात, चपाती किंवा पोळी. जे कोण चपाती म्हणतात त्यांच्यासाठी मी चपाती म्हणते, जे पोळी म्हणतात त्यांच्यासाठी मी पोळी म्हणते. पण असं सगळं व्हरायटीज बनवून तुम्ही सुद्धा खा. हेल्दी जेवण घरच्या घरी छान असतं. घरचं जेवण हे घरचंच असतं. हेल्दी, मस्त, पौष्टिक. आता काही लोकांना नसतं वेळ बनवायला म्हणा, मग येता येता बाहेरचं आणतात, खातात. न बनवता, घरी न बनवता बाहेरूनच पार्सल घेऊन येतात, बाहेरचं खात बसतात. पण ते कधीतरी ठीक आहे बरं का. सारखं सारखं बाहेरचं खाऊ नये असं माझं तरी म्हणणं आहे. ज्यांना पटलं त्यांनी घ्या, नाही पटलं त्यांनी सोडून द्या. त्याच्यावर वाईट कमेंट करू नका, ही नम्र विनंती आहे. असं माझ्यासारखं सेम 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 कोण कुस्करून घेतं आणि खातं. आमच्या आजीबाईचं बघा, शब्द नाही शब्द तोंडातून. आज चांगलीच भूक लागलेली दिसते. भोजनावर ताव मारलाय, ताव. अगं बाई, जेवू दे ना मला. मला एक घास तोंडात ठेवून घेऊ, चालतं, बोलता नाही येत ना मला. बघा आजीबाईचं चिडणं. बोलायला सांगितलं ना, माझी तावातावाने चिडून चिडून बोलकी. मला काय सुचत नाही, काय नाही, मी काय बोलू? बोलकी म्हातारे काहीतरी. काय जेवताना मला नुसतं बोलायचं. अगं म्हातारे, बोल ना काहीतरी. रोज तेच सांगायला लागतं बाई तुला. हो, एवढी दमती? बघा, दमली लगेच बोलायला. आमची म्हातारी आजीबाई आमची दमली. काय सांगते मला काय माहिती, रोज रोज तेच सांगायला लागतं म्हणे तुला. काय सांगतीस ग?
आई तुला ना कॅमेऱ्यासमोर भांडता येत नाही. तू काय बोलू नको गप्प बस. का भांडता येत नाही मला? तुला नाही येत भांडता. माझं भांडण दाखवू का तुला? नको दाखवू, तुला येत पण नाही भांडता. हे बाई, मी भांडायला लागल्यावर ना पळून जशील पळून. बघा तुला अजिबात येत नाही. कॅमेरा चालू असताना भांडता येत नाही. चेटकीन कशी असते. चेटकिनीचा आवाज बघा, आजीचा आमच्या आवाज बघा. म्हणजे मला भांडता येत नाही. मग कशाला भांडू मी? चांगलं सुखी खात बसले भांडू कशाला? तुला भांडायचं तर तू भांड बाई. मला नाही भांडायचं, मला शांत जेवायचंय. मी पण खाते. तुला काय दिसतंय? माझं खाणं दिसतंय का? काय दिसतंय? नाही म्हणे मला भांडता येत नाही म्हणे. चला मंडळी, आवडलं का तुम्हाला आजचा व्हिडिओ? भाजी आवडली का तुम्हाला? पालक पनीरच्या ऐवजी बटाटा पनीर तुम्ही नक्की बनवून पहा आणि खा स्वतः बनवून. बाय 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 बाय. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना.